अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार प्रेमळ भक्तांनो, तुझ्या मनात असलेली प्रत्येक इच्छा आता पूर्ण होणार आहे. बाळा, घाबरू नकोस. देव तुझ्या रक्षणासाठी आले आहेत. तुझं भाग्य आता उजळून जाणार आहे. तू पाहिलेलं प्रत्येक स्वप्न पूर्ण होणार आहे. घाबरू नकोस. तुझी ही इच्छा देवाने ऐकली आहे. तुझी ही प्रार्थना देवाने स्वीकारली आहे. तुझ्या मनातील प्रत्येक गोष्ट देव जाणत आहेत. बाळा, विश्वास ठेव. परमेश्वर आहेत आणि ते सर्वांना मदत करत आहेत. विश्वास ठेव आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघ. तू ज्या गोष्टीचा विचार करतोय ती गोष्ट आता तुझ्यापर्यंत येणार आहे. विश्वास असल्यास कमेंट्स बॉक्समध्ये स्वामी माऊली टाईप कर. बाळा, ज्या गोष्टीसाठी आपण अहोरात्र झटत असतो, कष्ट करत असतो, मेहनत करत असतो, परंतु तरीही आपण ती गोष्ट प्राप्त करू शकत नाही, त्यामागे काहीतरी कारण दडलेलंच असेल. कारण या पृथ्वीतलावर जे काही होतं त्यामागे काहीतरी कारण नक्की असतं. परंतु बाळा, लक्षात घे, ज्यावेळेस आपल्या कष्टाला परमेश्वराची साथ असते तेव्हा कुठलीच गोष्ट अशक्य राहत नाही. फक्त आपण आपले प्रयत्न निर्मळ मनाने करत राहायचे. आपलं कष्ट निस्वार्थपणे करत राहायचे. जे काही होणार आहे सर्व आपल्या भल्यासाठीच होणार आहे. देव म्हणतात, बाळा, मी फक्त तुझं मन बघतो. तुझं मन किती साफ आहे, तुझे विचार किती चांगले आहेत हेच मी बघत असतो. मला माहीत आहे तुला काय हवं आहे. तुला सर्व काही मिळेल. थोडा धीर धर. तुझ्याही जीवनात चांगले दिवस येणार आहेत. तुझी ही प्रत्येक इच्छा पूर्ण होणार आहे. घाबरू नको. मी तुझी रक्षा करत आहे. विश्वास असल्यास कमेंट्स बॉक्समध्ये गॉड इज ग्रेट टाईप कर. बाळा, भगवंताने आपल्याला जे काही दिलं आणि आजपर्यंत भगवंत आपल्याला जे काही देत आहेत ती प्रत्येक गोष्ट आपण आपल्या मनाला सांगायला हवी की होय, परमेश्वराने आजपर्यंत मला सर्व काही दिलं आहे आणि येथून पुढेही परमेश्वर मला सर्व काही देत राहणार आहे. तुमचं मन जेवढा प्रफुल्लित असेल, जेवढं देवाकडे आकर्षित होणारं असेल, तेवढं देवाचं मनही तुमच्याकडे आकर्षित होईल. म्हणून बाळांनो, कधीच तुमच्या मनात नकारात्मक गोष्टी आणू नका. कधीच मनात कोणाबद्दल राग ठेवू नका. कधीच आपल्या मनात असा विचार येऊ देऊ नका की हा वाईट आहे, तो वाईट आहे. कुणी कसंही असू द्या, फक्त तुम्ही चांगले राहा. तुमचं मन चांगलं असेल, तुमचं कर्म चांगलं असेल तर परमेश्वरालाही तुम्हाला सर्व काही द्यावंच लागेल. म्हणून बाळांनो, कधीच चिंता करू नका, कधीच रडू नका. परमेश्वराकडे जे मागायचं ते निस्वार्थपणे मागा. परमेश्वर तुम्हाला काहीच कमी पडू देणार नाही. तुमच्या मनात असलेली प्रत्येक इच्छा परमेश्वर पूर्ण करतीलच. त्याचबरोबर तुम्हाला नंतर काही मागायला देखील उरणार नाही. एवढं सर्व काही तुमच्या आयुष्यात तुम्हाला भेटून जाईल. माणसाचं मन फक्त निर्मळ असावं. ज्याचं मन निर्मळ त्याच्यासाठी परमेश्वराचे दरवाजे नेहमी उघडे आहेत. त्यांच्या चरणाची आपल्याला धूळ व्हायचं आहे. त्यांच्या चरणाशी आपल्याला राहायचं आहे. ब्रह्मांड नायकाच्या जीवनात आपल्याला प्रवेश करायचा आहे. स्वतःला भाग्यवान समजा की आपल्याला त्यांची सेवा करायला मिळत आहे. कारण आपल्याला जेव्हा त्यांची सेवा करायला मिळते तेव्हा आपण स्वतःला खूप भाग्यवान समजायला हवं. कारण ज्यांनी आपल्याला तयार केलं, ज्यांनी आपल्याला जन्म दिला, आपल्याला त्यांची सेवा करायला मिळत आहे. बाळांनो, ब्रह्मांड नायकाची सेवा करणे हे प्रत्येकाच्या आयुष्यात तर नाही, परंतु आपल्या आयुष्यात आहे ना, मग ती संधी सोडू नका. जे मिळालं त्यामध्ये समाधान माना आणि परमेश्वराची निस्वार्थपणे सेवा करत राहा. जे काही व्हायचं ते होणारच आहे. भगवंताने सर्व काही लिहून ठेवलं आहे.
आपल्या कर्माचं फळ आपल्याला मिळणारच आहे. जे घडायचं ते घडणारच आहे. म्हणून काळजी करू नका. सर्व काही ठीक होईल. तुमच्या जीवनातही परमेश्वराचा आशीर्वादांचा पाऊस पडणार आहे. बाळांनो, जेव्हा आपण देवाकडे सर्व काही सोपवून देतो तेव्हा आपण आपलं मन देखील मोकळं करायला हवं. मनावर दडपण असेल, मनामध्ये नेहमी नकारात्मक विचार येत असतील तर समजून जा, तुमच्या मनाला आता मोकळं करण्याची वेळ आली आहे. जे काही मनात आहे सर्व काही परमेश्वरासमोर बोलून टाका. बोलून मोकळे व्हा. तुम्हाला परमेश्वराने हेच सांगितलं आहे. विश्वास असल्यास आजचा हा महत्त्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकत राहा. बाळांनो, परमेश्वराची हीच इच्छा असते की माझा प्रत्येक भक्त हा सुखी राहावा. माझ्या प्रत्येक भक्ताला चांगलं जीवन मिळावं हीच परमेश्वराची देखील इच्छा असते. परंतु मध्ये आडवं येतं ते माणसाचं कर्म. माणसानं जे काही कर्म केलेलं असतं त्याच कर्माचा हिशोब माणसाला द्यावा लागतो आणि त्या कर्माप्रमाणेच माणसाला जीवन मिळत असतं. आपल्याला असं वाटत असेल की मी इतका चांगला वागतोय तर माझ्यासोबत असं का होतं. परंतु बाळांनो, लक्षात घ्या, प्रत्येकाच्या हातून चुका होत असतात, नकळतपणे होत असतात. आपल्याला त्याची जाणीव देखील होत नसते. म्हणून अशा चुकांना टाळा. स्वतःला कधीच एवढंही मोठं समजू नका की तुम्ही देवापेक्षा मोठे आहात. बाळांनो, माणूस कितीही मोठा झाला तरी तो देवापेक्षा मोठा होऊ शकत नाही. म्हणून सर्वोच्च स्तरावर असतात ते परमेश्वर. परमेश्वराची सेवा करायला आपल्याला मिळत आहे हेच आपलं मोठं भाग्य आहे. म्हणून त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांची सेवा निस्वार्थपणे करत राहा. जे होणार आहे सर्व काही चांगलंच होणार आहे असंच नेहमी मनामध्ये ठेवा. मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी फक्त बसून राहू नका, तर प्रयत्न करा, कष्ट करा, मेहनत करा. त्या मेहनतीला जेव्हा परमेश्वराची साथ मिळेल तेव्हा जे काही घडेल ते अप्रतिम असेल. माणूस फक्त कष्ट करतो परंतु कधीकधी त्याला परमेश्वराची साथ मिळत नाही. परंतु जो व्यक्ती कष्टही करतो आणि ज्याला परमेश्वराचीही साथ मिळते तो काहीतरी अप्रतिम घडवत असतो. बाळांनो, मनात असणारे वाईट विचार आताच दूर करा. कधी कोणाबद्दल राग ठेवू नका. राग असेल तर तो आत्ताच संपवा. कारण माणूस कधी काही होईल हे सांगता येत नाही. जीवन कधी संपेल सांगता येत नाही. म्हणून या सुंदर जीवनात कधीच वाईट वागू नका. वाईट होणार असेल तर ते परमेश्वराच्या इच्छेनुसारच होणार असेल. तुम्ही त्याचा जास्त विचार करू नका. ज्या प्रकारे वाईट होतं त्या प्रकारे चांगलंही होतं. म्हणून एखादी वाईट गोष्ट झाली तर लगेच खचून जाऊ नका. कारण जेव्हा वाईट होतं तेव्हाच काहीतरी चांगलंही होणारच असतं. बाळांनो, विचार चांगले असतील तर जीवनात सर्व काही चांगलं होईल. विचार वाईट असतील तर जीवनात सर्व काही वाईटच होईल. म्हणून विचार चांगले ठेवा. अगोदर स्वतःचं मन बदला, आपोआप सर्वजण बदलतील. हे चांगले विचार फक्त आपल्याला आपल्या परमेश्वराकडूनच मिळतील. म्हणून त्यांच्यावरील विश्वास, श्रद्धा कधीच कमी होऊ देऊ नका. ते आहेत म्हणून आपण आहोत हेच नेहमी लक्षात ठेवा. आजचा हा सुंदर आणि महत्त्वाचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच सुंदर व्हिडिओ दररोज बघण्यासाठी आपल्या या भक्तिमय चॅनलला देखील लगेच सबस्क्राईब करून ठेवा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.